ओके ठीक आहे. So average survey on the plant diseases and damage intervention is necessary. Plant protection treatment based on the GPS. म्हणजे सपोज यू हॅव टेक अ इमेजेस, तुम्ही एक इमेज फोटो घेतला आणि तुम्हाला दिसलं की देर आर सम पॉइंट वेअर देर इज अ डिसीज इन्फेक्टेशन. सो वी हॅव टू अप्लाय द इन्सेक्टिसाइड पेस्टिसाइड ऑन दॅट पर्टिक्युलर स्पॉट. त्या पर्टिक्युलर स्पॉटवरच अप्लाय करायचं आहे. सोईंग विथ द सेम प्लांट नंबर अँड व्हरायटी. ओके, सोईंग जे आहे ते एकसारखंच प्लांट नंबर आणि व्हरायटी लावतो. इन प्लांट स्पेसिफिक अँड प्लांट व्हरायटी स्पेसिफिक सोई. प्रिजन फार्मिंग मध्ये आपण स्पेसिंग, डिस्टन्स किंवा सीड रेट कमी जास्त करू शकतो. जिथं जमीन चांगली आहे तिथे थोडंसं जास्त लावू शकतो, जिथं जमीन हलकी आहे तिथे वेगळी व्हरायटी पण लावू शकतो, किंवा त्याची स्पेसिंग कमी जास्त करू शकतो. सेम मशीन ऑपरेशन प्रॅक्टाइज्ड. ओके, एकच मशीन असते ट्रॅक्टर नांगरायला, सगळी सारखीच असते, त्यामध्ये व्हेरिएशन नसतात किंवा काही नसतात. मशीनचं ऑपरेशन ऍडजस्टेड टू द व्हेरिएबल साईट. साईट आणि मशीन बघून मशीन मध्ये मॉडिफिकेशन करावे लागतात प्रिसिजन ऍग्रिकल्चर मध्ये. युनिफाईड प्लांट स्टॉक इन द स्पेस अँड टाइम. ओके, आणि अनफिल्ड प्लांट स्टॉक ऑर्गनाइज्ड इंटू होमोजायनस ब्लॉक ऑर व्हेरिएबल साईट. म्हणजे एकसारखंच क्रॉप, एकसारख्याच व्हरायटी आणि एकसारख्याच गोष्टी सगळीकडे आपण देतो. प्रिसिजन फार्मिंग मध्ये तसं नसतंय. डिपेंडिंग अपॉन द सॉइल टाईप कसा आहे त्या पद्धतीने व्हेरिएशन दिलं जातं. फ्यू डाटा इन्फ्लुएन्सिंग द डिसिजन प्रिपरेशन. थोडाफार डाटा असतो त्यावर निर्णय घेतले जातात. अ लॉट ऑफ डाटा इज इन्फ्लुएन्सिंग द डिसिजन मेकिंग. भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये डाटा असतो आणि तुमचं जे डिसिजन असतं ते अतिशय प्रिसाईज आणि पिन पॉइंट लोकेशनला असते. ओके, हा एक इमेज आहे, तुम्हाला मग अशी इमेज दाखवायची होती ना. ग्लोबल गोल ऑफ द प्रिसिजन फार्मिंग, increasing the farm profitability and enhancing the environmental protection by developing the precision strategy that are compatible with the farming practices. Okay, तर इथं बघा GIS बेस्ड मॅप आहे. ओके, हा GIS बेस्ड मॅप आहे. ठीक आहे, एकच मिनिट. कोण आहे, काय काम आहे? जगदीसराकडे दाखवली, जगदीसराकडे नाव घेऊन कोण आहे कौशल जगदीसराकडे लिहून कुंभासरा सही आहे का मॅडम त्यावेळी. ओके, सो इथं बघा तुम्हाला ते दिसतंय का, हे बघा हे लाल कलर जे आहे, हा जो रेड कलर जे, आता सॉरी ग्रीन घेतला, सॉरी व्हाईटच घेतो डोक्यात. इथे आता मी स्पॉट मारतोय, हे बघा रेड आहे. ठीक आहे, हा रेड कलर म्हणजे इथं जास्त प्रमाणामध्ये स्ट्रेस आहे. हा एका फील्डचा फोटो आहे. इथं काळं म्हणजे इथं पाणी आहे. ओके, म्हणजे अख्ख्या गावाची एक कंबाईन फोटो काढलेला आहे. ठीक आहे, तुम्ही तुमच्या शेताचा पण असा काढू शकता. जिथं रेड 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 आहे तिथं ओव्हर स्ट्रेस आहे. ओके, तिथं ओव्हर स्ट्रेस आहे तिथं टेम्परेचर पण जास्त आहे. आणि जिथं ग्रीन दिसतंय तिथं स्ट्रेस कमी आहे आणि टेम्परेचर पण कमी आहे. आणि जिथं येलो दिसतंय, येलो 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 असं येलो सारखं, तर येलो मध्ये हे ग्रीन व्हेजिटेशन दिसतंय. तर अशा पद्धतीनं मॅप वरनं तुम्हाला इंटरप्रेट करावं लागतं. ओके, ठीक आहे, हे सगळी गोष्टी बघा. ही नदी आहे, हा जो बघा पॉइंट आहे, ही नदी आहे. इथं बघा रोड पास झालेला आहे हा. ओके, रोड पास ऑन झालेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं पण बघा, इथनं पण हा पॉइंट गेला आहे, हा तलाव आहे. तर अशा पद्धतीनं डाटा इंटरप्रिटेशन केलं जातं. हॅलो, हा अशा पद्धतीनं ह्या मॅप अनालायझिंग करून वी कॅन डन द प्रिसिजन ऍग्रिकल्चर. ओके, कसा अनालाइज करायचा ते तुम्हाला पुन्हा भविष्यात शिकवलं जाईल. सध्या आता त्यावरती काय जात नाही. ओके, अरे यार हे क्लिअर केलं पाहिजे अनोटेशन. एकच मिनिट, अनोटेशन क्लिअर करू दे. क्लिअर माय ड्रॉइंग. So goal of precision farming to develop the methodology for identifying the cause of within the field variation in the field performance. पहिला गोल आहे प्रिसिजन फार्मिंगचा, तुमच्या फील्ड मध्ये व्हेरिएशन कशामुळे आलेले आहेत, ते सॉइल मुळे आलेले आहेत, वॉटर मुळे आलेले आहेत, क्लायमेटिक फॅक्टर्स मुळे आलेले आहेत, इन्सेक्ट डिसीजच्या अटॅक मुळे आलेले आहेत. कोणतं कॉज आहे तो पहिल्यांदा आयडेंटिफाय करायचं. टू डेव्हलप द प्रॅक्टिकल गाईडलाईन्स टू रिक्वायर टू इम्प्लिमेंट द प्रिसिजन फार्मिंग टेक्नॉलॉजी टू अचीव द बेस्ट मॅनेजमेंट. बर, प्रॉब्लेम तर दिसला, व्हॉट आर द सोल्युशन्स, त्याच्यावर सोल्युशन्स काय आहेत
ते तुम्हाला बेस्ट सोल्युशन मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस शोधावे लागतील. टू एक्सप्लोर, प्रशांत स्क्रीनला टच करू नको, डॉट मारलायस तू एक. टू explore the possibilities of using remote sensing methods and GIS to enable the management decision to made in a real time during the growth of the crop. GIS GPS हा real time images किंवा फोटो दाखवतात. So you can manage that problem immediately. Okay, रोजच्या रोज फोटोग्राफ्स येणार, तुम्ही रोजच्या रोज ते डिसिजन घेऊन त्या गोष्टी मॅनेज करू शकता. ठीक आहे, इट्स अ रिअल टाइम डाटा असतो तो. ओके, आता कंपोनेंट ऑफ प्रिसिजन फार्मिंग. ओके, कंपोनेंट्स ऑफ प्रिसिजन फार्मिंग. पहिला आहे जीपीएस रिसीव्हर. इथं जो तुम्हाला फोटो दिसतोय मोबाईल सारखा, तो जीपीएस रिसीव्हर आहे. ग्लोबल पोझिशन सिस्टम जीपीएस. ऑल द फेज ऑफ प्रिसिजन ऍग्रिकल्चर रिक्वायर्ड अ पोझिशनिंग इन्फॉर्मेशन अँड इट कुड बी प्रोव्हाइडेड बाय द जीपीएस. तर हा जीपीएस रिसीव्हर ऑन करायचा आणि सगळ्या शेतामध्ये जिथलं जिथलं सॉइल सॅम्पल घेणार आहे तिथलं लॅटिट्यूड आणि लॉंजिट्यूड लिहून घ्यायचं. ओके, GPS provide the accurate positional information which is useful in locating the spatial variability and with the accuracy. Okay, म्हणजे तुम्ही आता लॅटलॉंगचा डाटा घेतला, ओके, तर तिथंच जाऊन पुन्हा अप्लाय करू शकता. तुम्हाला एक उदाहरण सांगतो, एकच मिनिट मला अॅनोटेशन घेऊ द्या, ते अॅनोटेशन शिवाय कळणार नाही. ओके, तर ओके, तर इथनं सॉइल सॅम्पल घेतले तुम्ही. ओके, इथं आपण एक नंबर टाकूया, इथं एक नंबर. इथनं एक सॉइल सॅम्पल घेतलं. ओके, आणि इथनं एक सॉइल सॅम्पल घेतलं. तुम्ही जीपीएस लोकेटर घेऊन गेलाय, तुम्ही शेतात फिरताय. इथनं एक सॉइल सॅम्पल घेतलंय, इथनं एक सॉइल सॅम्पल घेतलंय. आता याला नंबर देऊया आपण. ओके, हा 1, हा 2, हा 3, हा 4, हा 5. ओके, याचा आता एक नंबरचं लॅटिट्यूड आणि लॉंजिट्यूड समजा 71.2 आहे. जीपीएस तुम्हाला दाखवतं ना. 2 नंबरचं आहे 71.3 असं आहे. आता एक लक्षात ठेवा, हा तुम्ही जीपीएस रिसीव्हर घेऊन शेतामध्ये फिरला, हे 1, 2, 3, 4, 5 पॉईंट वरून सॉइल सॅम्पल घेतलं, तुम्हाला डाटा आला, तुम्हाला कळलं की 1 नंबरच्या ठिकाणी 10 किलो नायट्रोजन आहे शिल्लक, अजून 10 किलो टाकलं पाहिजे. तर पुढच्या वेळेस पुन्हा तो जीपीएस रिसीव्हर, तुम्हाला तर शेतात जागा माहित नाही ना, तो जीपीएस रिसीव्हर घेऊन शेतामध्ये जायचं, तो 71.2 आलं की तीच जागा आहे, हे फिक्स झालं की आपण लॅटिट्यूड लॉंजिट्यूड घेतलंय, 10 किलो आहे तिथं, अजून 10 किलो टाकायचं, तिथं 10 किलो टाकायचं. पुन्हा 2 नंबरच्या पॉईंटवर गेला, फिरत फिरत जीपीएस शेतात तुम्हाला 2 वेळा जीपीएस रिसीव्हर घेऊन जावं लागतं. तिथं 5 किलो होता, तिथं तुम्हाला 15 किलो टाकावं लागला. हा फायदा आहे, म्हणजे प्रिसाईज ऍप्लिकेशन होतं. ओके, हा सगळ्यात त्यासाठी जीपीएस रिसीव्हर कंपल्सरी लागतो. दिस इज सॅटेलाइट बेस्ड इन्फॉर्मेशन रिसीव्ड बाय द मोबाईल field instrument sensitive to the transmitting the frequency. Locate the exact position of the field information such as soil type, pest occurrence, weed invoices, water holes, boundaries and obstacles. तुम्ही सॅटेलाइट इमेज वरून पण घेऊ शकता किंवा असतं पण जीपीएस. आता जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टम जीआयएस ह्याला म्हटलं जातं. लोकांना जीपीएस आणि जीआयएस एकच वाटतं, जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टम. ओके, तर जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टम मध्ये GIS is a kind of computerized map provided information on the field topography, soil type, surface drainage, subsurface drainage, soil testing, irrigation, chemical application, rates and crop yield. ओके, मगाशी जसं हिरवं पिवळं लाल कलरचं इमेज दिसती ना, तशी इमेज येते. इट इज अ ब्रेन ऑफ प्रिसिजन फार्मिंग and it is a special analysis capability of GIS that enable a precision farming. The GIS is a tool used to capture, store, update, manipulate, analyze, display in a map like a form and specially referred as a geographical information system. तर ह्याच्यामध्ये पहिल्यांदा फोटो काढला जातो, पुन्हा तो स्टोअर केला जातो, पुन्हा तो अपडेट करू शकता, तुम्ही अनालिसिस करू शकता, पुन्हा मॅप मध्ये डिस्प्ले करू शकता, जिथे तिथं पाहिजे तिथे पुन्हा अप्लाय करू शकता आणि रिझल्ट कसा आलेला आहे प्लांटवर तो सुद्धा तुम्ही बघू शकता. ह्याला म्हणायचं जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टम आणि त्यासाठी पाहिजे सॅटेलाइट्स. सॉरी,
आता बघा स्पेशल डाटा, जीआयएस मधून डाटा पण मिळतो आणि कम्प्युटरला पण देता येतो. ठीक आहे, कंपोनेंट जीआयएस coupled with the GPS, microcomputers, remote sensing sensors. So geographical information system GIS is a computer system capable of capturing, storing, manipulating, displaying, and specially referred information. Intermediating step because it combines the data collected based on the sample regimes to develop the process of model expert systems. Okay, the manipulation of the spatial information had begun in 1960. बघा म्हणजे अमेरिकेमध्ये जीआयएस जीपीएस चालू कधी झाले प्रिसिजन फार्मिंग 1960 साली आणि अजून आपल्याकडे पत्त्या नाही त्याचा. ओके, म्हणजे आहे आपल्याकडे रिमोट सेन्सिंग जीआयएस आता इस्रो मध्ये चालू आहे, देहरादूनला एजन्सी आहे, शिकवलं जातं. ओके, कशासाठी वापरतात? वीड कंट्रोल, पेस्ट कंट्रोल, साइट स्पेसिफिक फर्टिलायझर ऍप्लिकेशन, ड्रॉट मॉनिटरिंग, इल्ड एस्टिमेशन, पेस्ट डिसीज मॉनिटरिंग. ओके, सगळीकडे वापरलं जातं. आता डाटा लेयर्स, डाटा एखादा अनालाइज कसा केला जातो. ओके, ठीक आहे. आता एक तुमच्याकडे इमेज आली, जो इमेज हिरवी पिवळी लाल, ती पहिली इमेज, तिच्यावर तुम्ही प्रोसेस करून त्यापासून इल्ड मॅप्स बनवू शकता. कुठे इल्ड कमी आली, कुठे इल्ड जास्त आली. त्याच इमेजवर तुम्ही वेगळे कलर्स कॉम्बिनेशन लावून सॉफ्टवेअर मधून फर्टिलिटी मॅप काढू शकता. त्याच्यावर तुम्ही क्रॉप मॅप काढू शकता एकाच फोटोवर बरं का. प्लांट इंडायसेस म्हणजे प्लांटवर कुठला स्ट्रेस आहे, काय आहे ते बघू शकता. वॉटर बॉडीज कुठे आहेत ते बघू शकता. इरिगेशन चॅनल पण बघू शकता, किती पाणी दिलं, कमी दिलं, कुठं जास्त पोचलं, कुठं कमी पोचलं ते पण तुम्हाला कळतं. बुंदा बंड्स कुठे आहेत ते पण तुम्हाला कळतं. सॉइलचं मॅपिंग करू शकता. ओके, बेसिक मॅपिंग करू शकता, 3D मॅपिंग करू शकता, काय पाहिजे ते करू शकता. प्लांटची हाईट कुठं जास्त आहे, कुठं कमी आहे, सगळं करू शकता. म्हणजे एक इमेज कॅन गिव्ह यू सच टाइप ऑफ इन्फॉर्मेशन. ओके, ठीक आहे. पण त्यासाठी पाहिजे फॉरनो सॉफ्टवेअर. QGIS, ArcGIS भरपूर सॉफ्टवेअर्स आहेत. सॉफ्टवेअर शिवाय हे अनालिसिस होत नाही. आता कंपोनंट ऑफ प्रिसिजन फार्मिंग, प्रिसिजन फार्मिंग मध्ये येतं तिसरा कंपोनंट आहे रिमोट सेन्सिंग. ओके, आता रिमोट सेन्सिंग मध्ये इथं तुम्हाला फोटो दिसतोय. ओके, आता मी पुन्हा नोटेशन घेतो स्क्रीन मध्ये. इथं जे आहे सूर्य, इट इज अ सोर्स ऑफ एनर्जी. ओके, sun it is the source of energy. So remote sensing has been used in soil mapping, terrain analysis, crop stress, yield mapping, estimation of soil organic matter. Okay, okay. आता तुम्हाला एक सांगा, उरी पिक्चर तुम्ही बघितला असेल सगळ्यांनी, उरी द सर्जिकल स्ट्राईक. ओके, उरी पिक्चर मध्ये ते ज्यावेळेस त्यांचं त्यांना पाकिस्तान मधल्या टेररिस्टचं लोकेशन पाहिजे असतं की कुठं कुठं टेररिस्ट राहतायत. ते काय करतात, सॅटेलाइट वरून इमेज घेतात आणि तिथनं ठरवतात की ह्या 5 ठिकाणी टेररिस्टचं हब आहे, इथं राहत आहे टेररिस्ट पाकिस्तानमध्ये. त्यासाठी आपली मिलिटरीची लोक आधी बघायला गेली त्यांच्या बॉर्डर क्रॉस करून की टेररिस्ट कुठं कुठं राहत आहेत, कसे कसे राहत आहेत. वरनं सॅटेलाइट इमेज वरनं त्यांनी ठरवलं की इथं टेररिस्टचे काउंटर आहे. ओके, त्यानंतर त्यांनी पोझिशन फिक्सअप केल्या मॅपवर आणि नंतर आपल्या सोल्जरला ट्रेनिंग दिलं, डायरेक्ट हेलिकॉप्टर मध्ये बसवलं, हेलिकॉप्टरनी एक्झॅक्ट लोकेशनच्या तिथं नेऊन त्यांना सोडलं. थोडस त्यांनी चालत गेले आणि त्यांनी ते लोकेशन उद्ध्वस्त केले आणि पुन्हा माघारी आले आणि पुन्हा रिटर्न आले. प्लस त्याच पिक्चर मध्ये उरी हा सर्जिकल स्ट्राईक झाल्यानंतर पुन्हा एरोप्लेन स्ट्राईक झाला. ओके, प्लेन स्ट्राईक केला. प्लेन स्ट्राईकच्या वेळेस पण ते काय आपली मिलिटरी बॉर्डर क्रॉस करून पाकिस्तानमध्ये जाऊन टेररिस्ट कॅम्प त्यांनी बघितले नव्हते. वरनं सॅटेलाइट वरनं इमेज घेतली, सॅटेलाइट वरनं घेतलेल्या इमेज वरनं त्यांनी लोकेशन फिक्स केले की इथं टेररिस्ट कॅम्प आहेत. विमानांनी डायरेक्ट तिथं गेले, तिथं बॉम्बिंग केलं. म्हणजे पठाणकोट हल्ल्यानंतर दुसरं सांगतो एक्झाम्पल तुम्हाला, तिथं गेलं, बॉम्ब टाकून गेले आणि माघार निघून आले. ह्याला म्हणायचं अॅक्युरसी. दॅट विल गिव्ह यू फ्रॉम द प्रिसिजन फार्मिंग. ही जी टेक्नॉलॉजी आहे ना ती आपल्याकडे अजून वापरत नाहीये. तर रिमोट सेन्सिंग मध्ये काही गोष्टी असतात. पहिला लागतो सोर्स, ज्याला म्हणतात एनर्जी. ओके, तर सनलाइट इट इज अ सोर्स ऑफ एनर्जी. आता सॅटेलाइट मध्ये 2 सेन्सर्स असतात, एक असतो ऍक्टिव्ह सेन्सर, एक असतो पॅसिव्ह सेन्सर. ऍक्टिव्ह सेन्सरला सनलाइट वर काम करतो. सॉरी, ऍक्टिव्ह सेन्सरला स्वतःची लाईट असते, तर स्वतःच्या जीवावर फोटो काढू शकतो. उदाहरणार्थ तुम्हाला बेस्ट एक्झाम्पल देतो मी, ऍक्टिव्ह सेन्सर आणि पॅसिव्ह सेन्सर. दिवसाच्या वेळेस डेला तुम्ही तुमच्या मोबाईल मधनं फोटो काढला, तुमच्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामधून, तुम्हाला फ्लॅश लावावा लागतो का नाही लावावा लागत? मोबाईलचा कॅमेरा फोटो काढतो. कशामुळे काढतो? सनलाइट आहे म्हणून.
तुम्हाला रात्रीच्या वेळेस फोटो काढायचा असेल आणि रूम मध्ये जर ट्यूब नसेल, बल्ब नसेल, काही नसेल किंवा लाईट कमी असेल, तर तुम्ही काय करता, तुमच्या कॅमेऱ्याची फ्लॅश ऑन करता. कॅमेरा फोटो क्लिक करायच्या ऐवजी फ्लॅश पहिल्यांदा पडतो आणि लगेच फोटो क्लिक होतो. तर ज्या वेळेस फ्लॅश वापरून फोटो काढला जातो, म्हणजे स्वतःची एनर्जी टाकावी लागते, तेव्हा इमेज कॅप्चर होते. त्याला म्हणायचं ऍक्टिव्ह रिमोट सेन्सिंग. त्याला ऍक्टिव्ह सेन्सर म्हणतात. सॅटेलाइट मध्ये 2 सेन्सर असतात आणि दुसरा सेन्सर असतो पॅसिव्ह सेन्सर. पॅसिव्ह सेन्सर हा सनलाईट युज करतो. सनलाईट मुळे जे रिफ्लेक्शन जातं त्याचा फोटो कॅप्चर करतो. ओके, त्याला म्हणलं जातं पॅसिव्ह सेन्सर. त्यानंतर विशबूम आणि पुशबूम हे पण आहेत, पण ते आता मी तुम्हाला सांगत नाही, जास्त कॉम्प्लिकेटेड करायला नको. ठीक आहे, एवढंच फक्त लक्षात ठेवा, 2 प्रकारचे सेन्सर असतात. ठीक आहे, कॅमेऱ्यात पण हजारो प्रकारचे रिझोल्युशन पण ते भरपूर आहेत, तर त्या पण जात नाही. सो रिमोट सेन्सिंग हॅज बीन युज्ड इन सॉइल मॅपिंग, टेरेन अनालिसिस. टेरेन म्हणजे काय, चढ उतार, डोंगर. ओके, क्रॉप स्ट्रेस मॅपिंग, estimation of soil organic matter, but one scale larger than whatever required for the precision farming. Okay, remote sensing at higher resolution can be a great use in precision farming because of the capacity to monitor that spatial variability. आता रिमोट सेन्सिंग मध्ये जे सॅटेलाइट मधले कॅमेरे असतात, ओके, वी कॅनॉट इमॅजिन द कॉस्ट ऑफ दॅट पर्टिक्युलर कॅमेरा ऑर दॅट लेन्स. ओके, एक एक कॅमेराची लेन्स करोडो रुपयाची असते. आपण ती इमॅजिन पण करू शकत नाहीये, कारण की तुम्ही विचार करा, एक सॅटेलाइट, 3 प्रकारचे सॅटेलाइट असतात. ऑर्बिटरी सॅटेलाइट असतात, स्पेस सॅटेलाइट असतात आणि पोलर सॅटेलाइट असतात. ठीक आहे, 3 प्रकारचे सॅटेलाइट असतात. ते डिटेलमध्ये सांगित, 300 किलोमीटर, 1000 किलोमीटर आणि 2-2500 किलोमीटर एवढ्या रेंजमध्ये सेटअप असतात सॅटेलाइट. तुम्ही विचार करा, 1000 किलोमीटर वरनं पृथ्वीचा फोटो काढायचा आहे आणि तो पण क्लिअर इमेज आली पाहिजे. विचार करा कॅमेरा काय क्वालिटीचा असेल, त्याचं रिझोल्युशन कसं जबरदस्त असेल. त्यामुळं आपण ते म्हणजे विचार पण करू शकत नाही असले कॅमेरे असतात. ठीक आहे, त्यामुळे त्याच्याशी आणि ती जी इमेज बनते ना, आता साध्या आपल्या मोबाईल मधनं आपण फोटो काढला तर एक 50 MB, 100 MB, 150 MB, 200 MB अशी इमेज येते. सॅटेलाइट इमेज जीबी मध्ये असते, 3 GB, 4 GB, 5 GB, 10 GB. म्हणजे रिझोल्युशन किती हाय असेल विचार करा. ठीक आहे, ओके. त्यामुळं तशी इमेज आणि सॉफ्टवेअर पण पाहिजे अनालिसिस करायला. ओके, आपला रेग्युलर लॅपटॉप किंवा डेस्कटॉप चालत नाही, सुपर कम्प्युटर्स लागतात, त्याशिवाय अनालिसिस होत नाही. ठीक आहे, आणि ती काही मी मागास पण सांगितलंय, इंडिव्हिज्युअल शेतकरी काय विकत घेऊ शकत नाही. त्या प्रायव्हेट एजन्सी असतात, त्यांच्याकडे हे सॉफ्टवेअर, कॅमेरे सगळं असतात. ते शेतकऱ्याला अनालिसिस करतात. इन बिहाफ ऑफ दॅट शेतकरी त्यांना पेमेंट करतात. द रोल ऑफ सॅटेलाइट रिमोट सेन्सिंग इन प्रिसिजन फार्मिंग is acquired a specially and temporally distributed information to identify and analyze the crop and soil variability within the field. आता सोपं तुम्हाला सांगतो, इथं बाण बघा. ओके, सोपं बघा, सनलाइट वरनं लाईट पडली, बाण बी कुठं पडली, प्लांट वर पडली. ओके, प्लांट वरनं काही लाईट ऍब्सॉर्ब होणार, सॉइल मधनं काही लाईट रिफ्लेक्ट होणार. रिफ्लेक्ट झालेली लाईट कुणी कॅप्चर करतंय, कॅमेरा, ह्याचा सॅटेलाइटचा कॅमेरा फोटो काढतोय. सॅटेलाइटनं कॅमेरा फोटो काढला की सॅटेलाइट ती इमेज खाली इथं रिसिव्हर कडे पाठवतो, जिथं ग्राउंड स्टेशन असते. इथं बघा एक अँटिना आहे, तिथं इमेज जाते. अँटिन्यातनं इमेज तुमच्या कम्प्युटरला जाते, जिथं तुमचा सुपर कम्प्युटर आहे किंवा सॉफ्टवेअरला जाते. सॉफ्टवेअर ती इमेज अनालाइज करतं आणि ती ट्रॅक्टरला दिली जाते. जिथं ट्रॅक्टर जो आहे, ऍक्च्युली जो जीपीएस बेस्ड ट्रॅक्टर आहे, तिथपर्यंत ती इमेज जाते ऍट ए टाइम. ओके, तर ह्याला म्हणायचं रिमोट सेन्सिंग. इतक्यापर्यंत प्रक्रिया होते. ठीक आहे, इथं दाखवलंय तुम्हाला बी डी ई जी एफ. ओके, रिमोट सेन्सिंग वर सेपरेट लेक्चर आहे पोरांनो, तेव्हा डिटेल मध्ये शिकतील. एनर्जी सोर्स. ओके, एनर्जी सोर्स काय असतं, त्याला म्हणलंय ए, रेडिएशन अँड ऍटमॉस्फिअर. सनलाइट ऍटमॉस्फिअर मधून पास होणार, सॉइल वर पडणार. ठीक आहे, इंटरप्रिटेशन विथ ऑब्जेक्ट. सॉइल वर ऑब्जेक्ट आहे, आयदर ती सॉइल असेल, माणूस असेल, गाडी असेल, बिल्डिंग असेल, फील्ड असेल, काही असू दे. recording of energy by the sensor D. लाईट रिफ्लेक्ट होते. ओके, लाईट रिफ्लेक्ट होते. डी म्हणजे सॅटेलाइट, सॅटेलाइट वरती कॅप्चर होते. ओके, ट्रान्समिशन, रिसेप्शन अँड प्रोसेसिंग. सॅटेलाइट ची जी इन्फॉर्मेशन त्यांच्याकडे आहे ते रिसिव्हर कडे पाठवतं, तिथं ट्रान्समिशन येतं, रिसेप्शन आणि प्रोसेसिंग होतं. इंटरप्रिटेशन आणि अनालिसिस. ओके, इंटरप्रिटेशन अनालिसिस त्यांचा जो सर्व्हर आहे तो करतो. आणि जी म्हणजे ऍप्लिकेशन. ज्यावेळेस तुमच्या समोर डाटा ऍक्च्युअली येतो की बाबा नो असा असा आहे, हे केलं पाहिजे, म्हणजे थोडक्यात काय रेकमेंडेशन, ह्याला म्हणायचं
एलिमेंट ऑफ रिमोट सेन्सिंग. ओके. आता स्पेसिफिक ऍप्लिकेशन ऑफ रिमोट सेन्सिंग टेक्निक्स कॅन बी युज्ड. डिटेक्शन पहिलं, आयडेंटिफिकेशन दुसरं, मेजरमेंट तिसरं, मॉनिटरिंग ऑफ ऍग्रिकल्चर फेनॉमेना चौथं. म्हणजे पहिल्यांदा प्रॉब्लेम डिटेक्ट करा, शोधायला प्रयत्न करा, शोधल्यानंतर आयडेंटिफाय करा कुठला आहे, मेजर करा त्याची इंटेन्सिटी काय आहे, आणि चौथं मॉनिटर करा आणि सोल्युशन द्या. आता रिमोट सेन्सिंग कुठं कुठं वापरतात, कुठं वापरत नाहीत असं नाही. क्रॉप आयडेंटिफिकेशन करू शकता तुम्ही, हितनं बसून कुठलं क्रॉप आहे त्याची ग्रोथ स्टेज काय सांगू शकता, क्रॉप एकरेज किती एरियावर लावलेला आहे, क्रॉप विगर त्याची यील्ड कशी आहे, होणार कशी आहे ती पण सांगू शकतो आपण. क्रॉप ग्रोथ वरनं त्याची यील्ड किती येईल ते पण सॉफ्टवेअर सांगतं. क्रॉप डेन्सिटी ठीक आहे का, थीन आहे का मीडियम आहे, क्रॉप मॅच्युरिटी, क्रॉप रेट्स, ग्रोथ रेट्स, त्याची स्पीड काय आहे ग्रोथचं ते पण कळतं, कारण की इमेज रोजचा रोज येतात. यील्ड फोरकास्टिंग, यील्ड किती येईल, अॅक्युरेट येते, तुम्ही एक्सपेक्टेड किती केलेलं आहे आणि येणार किती आहे, आणि वाढवायचे असेल तर काय करावं लागेल. सॉइल फर्टिलिटी मॅपिंग, इफेक्ट ऑफ फर्टिलायझर, अप्लाय केलं फर्टिलायझर, हाऊ इट विल बी अफेक्टिंग ऑन द क्रॉप ग्रोथ, रिस्पॉन्स कसा आलेला आहे प्लांटचा. सॉइल टॉक्झिसिटी, जमिनीमध्ये टॉक्झिक सॅच्युरेट होत आहेत का नाही. सॉइल मॉइश्चर, वॉटर क्वालिटी, विचार करा विदाऊट वॉटर टेस्ट करता, फक्त त्या पाण्याचा फोटो मारून त्याच्यामध्ये काय आहे, क्षाराचं प्रमाण किती आहे काय आहे त्याचं सुद्धा अनालिसिस होतं फक्त त्याच्या कलर बँडवर. ठीक आहे, वी कॅनॉट इमॅजिन, आपण इमॅजिन सुद्धा करू शकत नाही. म्हणजे बघा कितीपर्यंत ते उतरले. ती इरिगेशन रिक्वायरमेंट, नुसत्या प्लांटचा फोटो काढून त्याला स्ट्रेस किती आहे, त्याला किती पाणी लागेल ते सांगतात. इन्सेक्ट इन्फिल्ट्रेशन, आता मला सांगा आपण काय करतो, शेतात कुठतरी बांधावर किंवा एका कोपऱ्यातनं बघतो इथे इन्सेक्ट दिसतोय आणि स्प्रे करून टाकतो. तुम्हाला इंटेन्सिटी माहित असते का, इकॉनॉमिकल थ्रेशोल्ड लेवलला गेली का नाही, ऍक्च्युअली अप्लाय केलं पाहिजे का नाही, स्टेज कुठल्या इन्सेक्टची काही देणे घेणं नाही. जरा दिसलं इन्फेक्शन दिसलं आपण मारून मोकळे होते. डिसीज इन्फेक्टेशन किती आहे, स्प्रेड किती आहे हे काही बघितलं जात नाही आपल्याकडे सध्या तरी, पण ऍक्युरेट सांगतं, फक्त पाण्याच्या फोटोवर सांगतं स्प्रेड किती आहे, प्रायमरी स्टेज आहे, सेकंडरी आहे, किती आहे, डॅमेज किती झालेला आहे, रिकव्हर होईल का नाही, वॉटर अवेलेबिलिटी आणि लोकेशन ऑफ कॅनल. ठीक आहे. कंपोनेंट ऑफ प्रिजन फार्मिंग, व्हीआरटी दिसला का, ट्रॅक्टरचा फोटो बघा एक मी दिलाय मशीनचा, म्हणजे ट्रॅक्टर नाही ऍक्च्युअली मशीन आहे ती जीपीएस बेस्ड. कन्सिस्ट ऑफ farm field equipment with the ability to precisely control the rate of application of crop inputs and tillage operations. मशीन जशी शेतातला पास होईल, जिथं जिथं वाटेल प्रॉब्लेम आहे, जिथं जिथं कमी आहे तिथं ऑटोमॅटिक सोडत जाते. माणसाचा ह्युमन इंटरफेरन्सचा काहीही देणं घेणं नाही. पाचवा आहे फार्मर, फार्मर कॅनॉट बी इमॅजिनेटेड विदाउट द फार्मर. ओके, म्हणजे तुम्ही शेती करू शकत नाही बिना शेतकऱ्याच्या शिवाय. फॉर असिस्टिंग and managing the variability, decision making is a key factor and it should be done by the consultant with the farmer. आता एक लक्षात ठेवा, एवढं सगळं नॉलेज आणि एवढं सगळं टेक्निकल नो हाऊ हा शेतकरी तर घेऊ शकत नाही किंवा त्याला तेवढं नॉलेज पण नसणार आहे. हे कन्सल्टंट म्हणजे थोडक्यात तुमच्यापैकी कुणी जर एमटेक GIS GPS मध्ये केलं, करावं अशी माझी खूप इच्छा आहे, तुमच्यापैकी जर कुणी केलं तर तुम्ही ऍक्ट ऍज अ कन्सल्टंट होताल. ठीक आहे, अतिशय जबरदस्त स्कोप आहे आणि खूप लिमिटेड सीट्स असतात. ओके, नंबर लागणं हे खूप रिस्की आहे, पण जर ज्याचा लागतो का नाही त्याची लाईफच बनते. ठीक आहे, डाटा अनालिसिस मध्ये खूप पैसा पण भरपूर आहे, जॉब पण चांगला आहे. ठीक आहे, त्याच्याविषयी डिटेलमध्ये सांगेन कुठं कुठं जागा आहेत, कुठं कुठं वॅकन्सी आहेत, कसं कसं तुम्ही अप्लाय करू शकता, काय करू शकता. रेग्युलर जी आपली MSc आहे ना त्यापेक्षा GIS GPS मध्ये खूप चांगला स्कोप आहे. ओके, देहरादूनला त्याचं हेडक्वार्टर आहे, इस्रो मध्ये पण काही जागा असतात. ठीक आहे, पण शक्यतो BSc ऍग्रिकल्चर वाल्यांना खूप कमी स्कोप आहे. एमटेक ज्याचा आहे किंवा BSc GIS GPS मध्ये जे करतात का नाही, रिसर्च आहे टेक्नॉलॉजी, त्यांना खूप चांगला स्कोप आहे. आता प्रिसिजन फार्मिंगची सायकल दाखवली पोरांनी इथं बघा. ओके, कम्प्युटर आहे, रिझल्ट आहे, ऍप्लिकेशन आहे, प्लॅनिंग आहे, अनालिसिस आहे. आता मगासपासून जेवढे मी तुम्हाला शिकवलं सांगितलं ते एका सिंपल फॉर्मॅटमध्ये दिलेलं आहे. डाटा घ्या, अनालिसिस करा, इंटरप्रेट करा, नंतर मशीन मधनं जिथं पाहिजे तसं अप्लाय करा. ओके, आणि त्यानंतर तुमचं हे जे आहे हे सगळं अनालिसिस होऊन फायनल आउटकम जो आहे तुमचा तो सगळा बाहेर पडतो. ओके, ठीक आहे, हा फायनल आउटकम देतो तुम्हाला. अजून हे जर गंमत माहित नाही, एक मॅप निघाल्यानंतर एका मॅपवर तुम्ही काय काय करू शकता, यू कॅनॉट इमॅजिन. त्या गोष्टी एका मॅपवर मी तुम्हाला सांगितल्या 7 गोष्टी निघतात एका मॅपवर, सिंगल मॅपवर. ओके,
मागच्या वेळेस ज्यावेळेस विक्रांत निकम आपल्या पोरांचा वेबिनार घ्यायला इथं आलते, ठीक आहे, विक्रांत निकम सर मागच्या वेळेस आपण वेबिनार घेतला होता 3 दिवसांचा आपल्या कॉलेजमध्ये अरेंज केला होता. ओके, तिथं त्यावेळेस निकम सरांनी आपल्या कॉलेजची शेप, रस्त्यापासून आपल्या कॉलेजचं अंतर, आपल्या कॉलेजचा ऊस किती आहे, आपल्या कॉलेजचा जो फार्म पॉन्ड आहे तो कधी बांधला, त्याची डेट पण सांगितली एक्झॅक्टली सॅटेलाइट इमेजवर ना. आता बाहेर आलेला माणूस या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगतोय. तुमची जमीन हिथं किती आहे, कॉलेजची बिल्डिंग आहे, कॉलेजचा 3D मॅप काढला होता त्यांनी. विचारा तुम्ही तुमच्या सिनियर जे आहेत आता मोड्यूलला किंवा रायवेच्या विद्यार्थ्यांना, सगळं करून दाखवलं होतं. समोर बघत होती पोरं, त्या माणसानं फक्त त्याच्या लॅपटॉपमध्ये करून दाखवत होता तो, आणि आम्ही फक्त स्क्रीनवर बघत होतो. ऊस दाखवला, केळी दाखवली, त्याच्या स्टेजेस दाखवल्या, मॉइश्चर कमी आहे ते सांगत होते. त्यानंतर त्यांनी रस्ता दाखवला, कॉलेजच्या गेट पासून इथपर्यंत अंतर किती आहे दाखवलं, फार्म पॉइंटच्या मध्ये किती पाणी आहे त्यांनी ते सांगितलं. एवढं एवढं पाणी तुमची एवढी कॅपॅसिटीचा फार्म पॉइंट आहे, एवढं त्याचे एकरेज आहे. म्हणजे तो बाहेर आलेला माणूस अर्ध्या ते 1 तासामध्ये तुम्हाला सगळं सांगून जातोय. फक्त त्याच्याकडे काय होतं, QGIS सॉफ्टवेअर आणि लॅपटॉप आणि गुगलवर इमेज उचलली होती त्यांनी. त्यांनी फक्त बेसिक काढून दाखवलं होतं आम्हाला, इतकं एकदम सिम्पल मॅनर मध्ये. ठीक आहे, ह्या वर्षी पण आपण घेणार आहे, त्यावेळेस तुम्हाला ते नाशिक मध्ये बसून तुम्हाला करून दाखवतात. त्यावेळेस बघा की काय GIS मध्ये काय आहे. आता प्रेझेंट सिनारिओ थ्रू द PF, आता PF म्हणजे मी शॉर्टकट वापरतोय, इज द व्हेरी मच through the PF is very much talked about the developing countries. It's still at the very recent stage in developing countries, including India. आपल्याकडे स्पेस ऍप्लिकेशन सेंटर ISRO, collaboration with the Central Potato Research Institute Shimla, has initiated the study on the exploring the role of remote sensing. Okay, other institute in India involved in work of PF, Central Tobacco Research Station, okay, Jalandhar, Punjab, role of remote sensing in mapping the variability. Okay, MS Swaminathan Research Foundation, Chennai, is collaborating with the NABARD, has adopted a village, okay, Dangoli, district, Tamil Nadu, for the application of remote sensing. आत्ताशी आपल्याकडे सुरुवात आहे. आपल्या विद्यापीठामध्ये राहुरीमध्ये पण रिमोट सेन्सिंगचं डिपार्टमेंट आहे. ओके, पण तिथं पण एवढं डेव्हलपड नाही. ठीक आहे ना, MSc आहे ना, तिथं एवढं काम होत नाही, जस्ट सुरुवात आहे. पण सॉफ्टवेअर एवढं काय इतकं हायफाय काम नाही. शिवाजी विद्यापीठामध्ये पण जिओग्राफी डिपार्टमेंटला रिमोट सेन्सिंग GIS आहे. पुणे विद्यापीठामध्ये पण GIS GPS आहे. म्हणजे जिओग्राफीचे स्टुडंट पण करतात सर्वेसाठी. सुरुवात झाली आपल्याकडे. MS करेक्शन, प्रिसिजन ऍग्रिकल्चर इज अ क्रॉपिंग रादर दॅन ऍग्रिकल्चर कन्सेप्ट. ही एक पद्धती आहे. प्रिसिजन ऍग्रिकल्चर क्रॉपिंग इक्वल्स द इल्ड मॅपिंग. प्रिसिजन ऍग्रिकल्चर इक्वल्स द सस्टेनेबल ऍग्रिकल्चर, मशिनरी गायडन्स अँड ऑटो स्टीयर सिस्टम विथ द टूल्स अँड सॉफ्टवेअर्स. ऍडव्हान्टेजेस फटाफट वाइंड अप करतो आता, टाइम संपत आलेला आहे. इम्प्रूव्ह द क्रॉप यील्ड अँड प्रॉफिटेबिलिटी, प्रोव्हाइड द बेटर इन्फॉर्मेशन फॉर मेकिंग मॅनेजमेंट डिसिजन, प्रोव्हाइडिंग मोर डिटेल अँड युजफुल फार्म रेकॉर्ड, रिड्युसेस द फर्टिलायझर कॉस्ट, कारण की कमी वापरणार आहे, रिड्युसेस द पेस्टिसाइड कॉस्ट, कारण की प्रिसाइज वापरणार आहे, रिड्युसेस द पोल्युशन, कारण की जिथं पाहिजे तेवढंच वापरणार आहे. प्रिसिजन फार्मिंग मॉड्यूल इन्शुअर 40 to 60% हाय यील्ड, 40 ते 60% हाय यील्ड देणार आहे. 90% प्लस फर्स्ट ग्रेड मार्केटेबल प्रोड्यूस, 90% A ग्रेडचा माल निघणार आहे. ओके, वेट बाय द व्हॉल्यूम इज 25% हायर, 25% उत्पादनामध्ये साईज स्टेप मध्ये वाढणार आहे. 30% प्रीमियम प्राइस इन मार्केट, म्हणजे माल असा निघणार आहे एक्सपोर्ट क्वालिटीचा की तुम्ही मॅनेजच केलेला आहे. 5 to 6 days मोर शेल्फ लाईफ. शेल्फ लाईफ तुम्हाला हॉर्टिकल्चर मध्ये माहिती आहे, हार्वेस्ट केल्यानंतर किती दिवस प्रोड्यूस चांगला राहतो त्याला शेल्फ लाईफ म्हणतात. थोडक्यात सांगितलं, बाकी तुम्ही डिटेलमध्ये शिकता. लेस लेबर डिपेंडन्स, लेबरची काही जास्त आवश्यकता नाहीये. 30 to 40% वॉटर इकॉनॉमी, 30 ते 40% पाणी वाचेल. म्हणजे आता काय होते, एक दिवशी आपण इतकं पाणी पाजतोय आणि पुन्हा 15-15 दिवस त्याला पाणीच पाजत नाही. ओके, एक्सटेंडेड द क्रॉप हार्वेस्ट, क्रॉप हार्वेस्ट पर्टिक्युलर टाइमला विथ इट्स फिजिओलॉजिकल मॅच्युरिटीला आपण करू शकतो. आणि एम्पॉवरमेंट ऑफ द फार्मर्स, एम्पॉवरमेंट म्हणजे शेतकऱ्याची सोशल इकॉनॉमिकल कंडिशन वाढवणे. डिसएडव्हान्टेज आणि ऑब्स्टॅकल, नाण्याच्या दोन बाजू असतात, पॉझिटिव्ह पण असते आणि निगेटिव्ह पण असते. प्रिसिजन फार्मिंग कॅनॉट युटिलाइज्ड कम्प्लिटली इन एव्हरी क्रॉप, सगळ्या क्रॉप मध्ये घ्याचाल अशी तुम्ही अपेक्षा करू नका. ज्वारी बाजरी किंवा क्लोज ग्रोइंग क्रॉप आहेत ते इंडिव्हिज्युअली सेपरेटली अनालाइज करणं हे खूप डिफिकल्ट आहे. आंब्याची बाग आहे, चिकूची बाग आहे, पेरूची बाग आहे, लार्ज स्पेस आहे, दोन प्लांट मध्ये डिस्टन्स आहे, तर तिथं स्पेशली आयडेंटिफाय करणं बरं पडतं. आणि कसं आहे माहिती का, 2 आणि 3 महिन्याचं क्रॉप असेल तर तुम्ही फोटो कधी काढणार, अनालाइज कधी करणार, इम्प्लिमेंट कधी करणार, त्याचा रिझल्ट कधी येणार.
त्यामुळे शुगर केन मध्ये ठीक आहे अग्रोनॉमीमध्ये, हॉर्टिकल्चरला क्रॉप मध्ये फ्रूट क्रॉप्स मध्ये चांगला आहे, व्हेजिटेबल्स स्मॉल ग्रोइंग क्रॉप आहे पण तेवढी इफिशियन्सी पाहिजे तुम्हाला. प्रिझर्व फार्मिंग नीड्स अ गुड इकॉनॉमिकल कंडिशन ऑफ द फार्मर. शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती तशी पाहिजे. सध्या तर फॉरेन मधल्या शेतकऱ्याची आहेत, आपल्याकडची तर खूप कमी आहे. किंवा विद्यापीठामध्ये होऊ शकतं जिथे 1000 एकर जमिनी आहेत रिझर्टेशनला. इट रिक्वायर्स अ टेक्निकल स्किल पर्सन. आपल्याकडे अजून एमटेकच्या सीटा खूप कमी आहेत आणि पीएचडीची सीटा पण खूप कमी आहेत. इनिशियल कॉस्ट इज व्हेरी हाय and maintenance cost is also high for obtaining site specific data. Small sized farmers हा एक आपला मोठा प्रॉब्लेम आहे. Lack of successful storage and need of demonstrating impact on the yield. सक्सेस स्टोरीज खूप कमी आहेत, लोकांना नॉलेज नाहीये. आता नॉलेज म्हणजे काय, तुम्ही ऍग्रिकल्चरला असून तुम्हाला मी आज शिकवलं जावं तुम्हाला आज कळलं. तुम्हाला किती नॉलेज होतं मुंबईला, तुम्ही आता 3ऱ्या वर्षाला आला तरी तुम्हाला जीआय जीपीएस प्रिसिजन फार्मिंग काय माहित नाही. मी आज शिकवलं त्यावेळेस तुम्हाला आज कळतंय थोडंफार. हेट्रोजिनिटी इन क्रॉपिंग सिस्टम. फॉरेन मध्ये कसं असतंय, 100 200 एकर एकच क्रॉप लावलं जाते, युनिफॉर्मिटी राहते. आपल्याकडे म्हणजे काय 10 20 30 गुंठ्यामध्ये काय अनालिसिस करणार तुम्हाला सांगा. फ्रॅगमेंटेशन ऑफ लँड हा लय मोठा प्रॉब्लेम आहे. लँड टेक्स्चर किंवा ओनरशिप रिस्ट्रिक्शन, अजून सुद्धा जमिनीवरनं वादविवाद आणि ओनरशिपचे प्रॉब्लेम आहेत. जीआय जीपीएस मध्ये 7/12 खाते उतारा ऑनलाईन केला पाहिजे, परफेक्ट पाहिजे, तरच ते पॉईंट क्लिअर येणार गुगल मॅप. कॉम्प्लेक्सिटी ऑफ टूल्स अँड टेक्निकल रिक्वायरिंग न्यू स्किल. ठीक आहे. आता मागच्या वर्षी मी तुम्हाला खरं सांगतो QGIS मला निकम सरांनी थोडंसं शिकवलं, पण ह्या वर्षी पुन्हा विसरून गेलं. आता मी जे नोट्स काढले होते ना ते मला वाचून पुन्हा शिकावं लागेल. एका सॉफ्टवेअर मध्ये 1000 ऑप्शन आहेत. आता काय काय करणार तुम्ही मला सांगा. इन्फ्रास्ट्रक्चर आणि इन्स्टिट्यूशनल कंस्ट्रेंट इन्क्लुडिंग द मार्केट इनपरफेक्शन. अजून सुद्धा आपल्याकडे अशा कंपन्या नाहीयेत की ज्या रिमोट सेन्सिंग करून देतील. फॉरेन मध्ये आहेत पण आपल्याकडे काय अजून नाहीत, माझ्या तर ऐकण्यात नाहीत अजून. Cultural attitude and perception of the farmer, including resistance to adaptation of new technology and lack of awareness related with the environmental problem. अजून सुद्धा आपल्या लोकांना अरे कसं आहे माहिती का, विद्यापीठानं सिलेबस मध्ये कोर्स टाकलाय, खूप छान आहे, मला पण आवडतं शिकवायला, तुम्हाला पण ऐकायला आवडतंय, नवीन बघायला मिळतंय. पण अजून सुद्धा आपल्याकडे शेतकरी बेसिकली आपल्याकडे शेतकरी ट्रॅक्टर विकत घेऊ शकत नाही 10-12 लाखाचा. स्प्रे पंप नाही शेतकऱ्याकडे स्वतःचे. मोबाईल सुद्धा सारे वापरतात. मग जीआय जीपीएस कसं इम्प्लिमेंट करणार. त्यामुळं वाट बघा, इट विल कम इन फोर्स बट आफ्टर 8 to 10 years. तोपर्यंत वाटच बघावी लागेल काय लागेल. अजून पीएफ हॅज अ न्यू स्टोरी टू द इंडियन फार्मर. हे असं सांगितलं ना लोकांचा विश्वासच बसणार नाही. असं कुठं असतंय का, असं हा सगळ्यात महत्वाचा. तुमचा पण विश्वास बसला नसेल सकाळपासून सांगितल्यापासून, आणि मी पण मागच्या वर्षी शिकवायला चालू केलं, मला पण विश्वास बसला नव्हता. पण तुम्हाला मी दाखवतो काय काय गोष्टी कशा कशा होत आहेत. अनसर्टनिटी ऑन द रिटर्न ऑफ फार्म इन्व्हेस्टमेंट अँड न्यू इक्विपमेंट्स अँड इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट सिस्टम. मी सकाळी पण तुम्हाला सांगितले आपलं जीपीएस जे भुवन लॉन्च केलंय इस्रोनं ते सुद्धा आताशी प्रायमरी स्टेजला आहे. आपण जे जीपीएस वापरतोय ते अमेरिकेत वापरतोय. आपलं स्वतःच चालू आहे काम, जेव्हा येईल तेव्हा बघू. नॉलेज अँड टेक्निकल गॅप इन्क्लुडिंग द inadequate understanding of agronomical factors, their interaction, lack of understanding and geostatistics necessary for the displaying of the variability in the crop. मॅपिंग सॉफ्टवेअर पाहिजे, तसे कम्प्युटर्स पाहिजे, तसे सुपर कम्प्युटर्स पाहिजे, तशा कंपन्या पाहिजे. बरं कंपन्या बनून काय फायदा आहे, इन्व्हेस्टमेंट किती शेतकऱ्यांनी पण तसं ते स्वीकारलं पाहिजे. ओके. द की चॅलेंजेस ऑफ प्रिसिजन फार्मिंग इन इंडिया. इट्स अ युनिक पॅटर्न. कोणीतरी म्यूट काढल्यावर का म्यूट राहा, मला डिस्टर्ब करू नका लेक्चर मध्ये. इट इज अ युनिक पॅटर्न ऑफ लँड होल्डिंग, पुअर इन्फ्रास्ट्रक्चर, लॅक ऑफ फार्मर इन्क्लिनेशन टू टेक अ रिस्क, सोशल इकॉनॉमिकल डेमोग्राफिक कंडिशन, स्मॉल साइडेड फार्मर, फुल पॉप्युलेशन डेन्सिटी, पब्लिक कन्सर्न, इन्व्हायरमेंटल सेफ्टी. ह्या बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या प्रॉब्लेम क्रिएट करतायत. टेक्नॉलॉजी असेल, इंटरनेटचं स्पीड असेल, ह्या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट करण्यासाठी काय आहे. ठीक आहे. पण एक लक्षात ठेवा, करू कसं शकता, गव्हर्नमेंटने इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे, गव्हर्नमेंटनं कंपन्या काढल्या पाहिजे आणि गव्हर्नमेंटनं जीआय जीपीएस करून सरकारी डिपार्टमेंट स्थापन करून, जसा कृषी विभाग आहे तसं रिमोट सेन्सिंगचा विभाग, जीआय जीपीएसचा विभाग स्थापन करून लोकांना तो डाटा उपलब्ध करून दिला पाहिजे. सुरुवातीला सरकारने इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, प्रायव्हेट सेक्टर लगेच करणार नाही. त्यानंतर कोऑपरेटिव्ह फार्मिंग केलं पाहिजे, शेतकऱ्यांनी 10 15 20 शेतकऱ्यांनी एकत्र शेती केली पाहिजे, तर त्या गोष्टी होतील. गव्हर्नमेंट लेजिग्नेशन, यूज ऑफ ऍग्रिकल्चर इनपुट्स, आपले सगळे 7/12 खाते उतारे ऑनलाईन व्यवस्थित गेले पाहिजे. आपल्याकडे अजून सुद्धा जमिनीवर वादविवाद खूप आहे. जीआय जीपीएस मध्ये असं चालत नाही, प्रिसाईज लागतो डाटा.
ही 10 फूट इकडं 10 फूट 15 फूट इकडे सरकलं, अख्खा पॉईंट हलून जातो. लक्षामध्ये हे माझा बाद होता तू माझ्या तिथे कसा टाकायला असलं भावना इथं चालत नाही. 1 मीटरचा डिफरन्स जरी गेला का नाही अख्खा पॉईंट हलतो लॅट लॉंगचा. ठीक आहे. पाहिला स्टडी फॉर कंडक्टिंग द फार्मर फील्ड टू शो द रिझल्ट ऑफ प्रिसिजन फार्मिंग. तर हे युनिव्हर्सिटीनं इम्प्लिमेंट केली पाहिजे. ते दुर्दैव आहे. आपलं विद्यापीठ महिना झालं तुमचं सॉफ्टवेअर होणार ऑनलाईन एक्झाम घ्यायला. आता त्यांच्याकडे काय अपेक्षा करताल? बघायला यांच्याकडे एक ड्रोन नाही अजून विद्यापीठात. ठीक आहे. आपल्या विद्यापीठाने एक ड्रोन उडाला होता तुम्ही प्रायव्हेटचा. ठीक आहे. तुम्ही भाड्याने आणून हे असलं आपल्याकडे ही कसं होणार मला सांगा बरं तुम्ही. त्यामुळे कोर्स जरी टाकला असला का नाही टेक्निकल बॅकग्राऊंड आणि साऊंड पाहिजे. ओके. थँक्यू व्हेरी मच. कोणाला काय शंका आहे का? टाइम संपत आलाय पोरांनो. एखादी शंका मी घेऊ शकतो. आहे का डाऊट? डाऊट आहे का विचारा अनम्यूट करून. का तुम्ही एवढं हुशार आहे की तुम्हाला सगळं कळलं? का मी एवढाच हुशार आहे की मी इतकं कळवलं तुम्हाला सगळं समजलं? दोनच गोष्टी उच्चार. मी शिकवलं तुम्हाला सगळंच कळलं. बोला काय शंका आहे का? किती बोला 87.